आज पुण्याच्या कोंढवा, ठाण्यातला मुंब्रा आणि मुंबईमधल्या अनेक भागात त्यांनी झाडाझडती घेतली, अनेक घरांवर छापेमारी केलेली आहे। त्यामध्ये ह्या छापासत्रामध्ये काही गोष्टी, काही वस्तू जसं कॉम्प्युटरची हार्ड डिस्क, पेन ड्राइव्ह आणि इतर डॉक्युमेंट्स त्यांच्या हाती लागलेले आहेत। साहजिकच या संपूर्ण प्रकरणामध्ये अजूनही लूज एंड्स असल्यामुळे भीती काय आहे? ते यासाठी महत्त्वाचं आहे नम्रता की हे जेव्हा मॉड्यूल कार्यरत होतं, एक स्फोट होता फक्त 4 माणसं नसतात, ऑब्व्हियसली त्याच्यामागे एक टीम असणार, त्याचं जाळं असणार, बॅकअप प्लॅन असणार आणि त्या दृष्टीने छापेमारी महत्त्वाची असणार। देशाची राजधानी दिल्लीतील या स्फोटानं अवघा देश हादरला। दहशतवाद्याचं व्हाईट कॉलर मॉड्यूल या निमित्तानं समोर आलं। फरीदाबाद, अहमदाबाद आणि पुण्यात ही उच्च शिक्षित इंजिनियर, डॉक्टर दहशतवादी कृत्यात समोर असल्याचं दिसतंय। मुंबईतल्या कुर्ला, मुंब्रा, पडघा आणि पुण्याच्या कोंढव्यात असे अड्डे बनले। मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील काही शहरं या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहेत। सुरक्षा यंत्रणांची बारीक नजर या जिहादी विचारांच्या विकृतांवर आहे। एटीएसची टीम ठाण्याच्या मुंब्र्यात धडकली। संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या मुंब्र्यात राहणाऱ्या इब्राहिम अबिदीच्या घराचा दरवाजा टीमने ठोठावला। त्या घराची झाडाझडती घेतल्यानंतर मोबाईल फोन आणि कॉम्प्युटरची हार्ड डिस्क जप्त केले। अबिदीची पत्नी महजबीनने मात्र अल कायदाशी संबंध नसल्याचंच नाही तर अल कायदा वगैरे काही नसल्याचं सांगत सरकारवरच संशय व्यक्त केला। अल कायदा, आतंकवाद, इस सब से हमारा कोई कनेक्शन नहीं है। अल कायदा तो है ही नहीं, पहली बात जबरदस्ती का खड़ा किया हुआ है, ये सब कोई कुछ है ही नहीं। ये तमाम को जो सपोर्ट मिलता है ना, ये सब अमेरिका से मिलता है और गवर्नमेंट सपोर्ट करेगी तो खड़ी होगी ये सारी तंजीमें, और हमारे से कोई कनेक्शन नहीं हो सकता। हम तो भोले भाले लोग हैं भाई, हमको क्या उससे लेन देन। हम तो सिर्फ और सिर्फ अल्लाह और रसूल की बातें लोगों को बता रहे हैं, बस कुरान को हम लोगों में तबलीग कर रहे हैं। या अबिदीच्या घरावर हे छापे पडले तोही माजी प्राध्यापक आहे। मुंबईच्या साबू सिद्दीकी कॉलेजचा माजी प्रोफेसर आहे। त्याचा पुण्याच्या जुबेर हंगेरकरशी संबंध असल्याचा आरोप। कुर्ल्यात त्याची पहिली पत्नी आणि मुलं राहतात। लॉकडाऊन मध्ये त्यानं दुसरा विवाह केला। त्याची दुसरी पत्नी आणि मुलासह तो मुंब्र्यात राहतो। त्याच्या घरातून हार्ड डिस्क आणि मोबाईल जप्त केले। मुंब्र्यात राहणाऱ्या इब्राहिम अबिदीचं कुर्ल्यात दुसरं एक घरच नव्हे तर कुटुंब सुद्धा आहे। त्या घरातही एटीएसच्या पथकानं छापा टाकलाय। तिथून इब्राहिम अबिदीला ताब्यातही घेतलंय। ऐसा इम्पॉसिबल है, ऐसा हो ही नहीं सकता। पहली बात तो वो रिटायर्ड प्रोफेसर है और उसके बाद वो कहीं जाते भी नहीं है, मतलब उनका ज़्यादा कुछ आना जाना है नहीं, और उनके फ्रेंड सर्कल में भी ऐसा कोई नहीं है, उनके कॉन्टैक्ट्स में भी ऐसा कोई नहीं है जिसमें ऐसा कुछ रॉन्ग वे में कोई चीज़ कर रहा हो। कभी वो पूना गए हैं, पूना से कुछ कनेक्शन उनका कभी आया है? मुझे इतना इन्फॉर्मेशन नहीं है कि वो कहाँ गए कहाँ नहीं, क्योंकि जनरली ऐसा कभी कुछ फ्रेंड्स वगैरह के यहाँ गए होंगे तो मुझे कुछ मालूमात नहीं है उस बारे में। मुंबई ठाण्यात एटीएसने छापेमारी केली, त्याच वेळी पुण्याच्या कोंढव्यात ही कारवाई केली। त्याच्याकडे एटीएसने कसून चौकशी केली। कोंढवा परिसरात दहशतवादी जुबेरच्या संबंधानं असलेल्या एका व्यक्तीची एटीएस कडून चौकशी करण्यात आली। कोंढवा परिसरात सातत्यानं अशा पद्धतीच्या एटीएस कडून राबवल्या गेलेल्या कारवाया आपण पाहिल्या, त्याच्याच पैकी असलेली ही एक कारवाई। काही दिवसांपूर्वी दहशतवादी जुबेरला अटक करण्यात आलेली होती आणि त्याच्या संबंधित असलेल्या काही लोकांची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर एटीएस कडून या संबंधित व्यक्तीचा काल कोंढवा परिसरामध्ये तपास केला गेला, चौकशी केली गेली। एटीएसच्या तिन्ही कारवायांचा संबंध मागील आठवड्यात पकडण्यात आलेल्या जुबेर हंगरदेकरशी आहे। उच्च शिक्षित आयटी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करणाऱ्या जुबेर संदर्भातील तपासात हाती लागलेल्या माहितीच्या आधारावर ही छापेमारी करण्यात आली। देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही दहशतवाद्यांच्या टार्गेटवर कायमच असते। मात्र या मुंबापुरीसह ठाणे, पुणे, नाशकाकडेही दहशतवाद्यांनी आता मोर्चा वळवलाय। यासोबतच दहशतवादाला मिळत असलेलं उच्च शिक्षितांचं बळ हे निश्चित काळजी वाढवणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।